बऱ्याच व्हिडिओंच्या खाली अशा कमेंट आल्या होत्या की तुम्ही जो काळं वाटण टाकता जेवणामध्ये त्याची रेसिपी सांगा। आज गावठी कोंबड्याचा रस्सा करणार आहे। त्यासाठी हे बघा वाटण करत आहे मी। काळं वाटण करण्यासाठी एक खोबऱ्याची वाटी, एक कांदा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या गॅसवर भाजून घेत आहे। वाटीला काळपट रंग आल्यावर आणि आतमध्येपर्यंत व्यवस्थित भाजून झाल्यावर मी ती काढून घेतलेली आहे। लसूणसुद्धा भाजून घेतलेला आहे आणि कांदा बघा, कांदा दोन्ही साईडनी मस्त असा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा आणि खोबरा डायरेक्ट जर का गॅसवर भाजून घ्यायचा नसेल तर पॅनमध्ये तुम्ही त्याचे कांदा आणि खोबऱ्याचे बारीक काप करून थोडंसं तेल टाकायचं किंचितसं आणि त्याच्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। भाजून झालेला कांदा आणि खोबरा थंड करून घ्यायचा आहे आणि आता एकीकडे आहे ना गावठी कोंबड्याचा रस्सा करायला घेतलेला आहे। तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घातलेले आहेत आणि गरम मसाले चांगले फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे। कांदा सॉफ्ट झाल्यावर 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट परतून घेतली आणि मग त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर आणि 3 चमचे आगरी लाल तिखट मसाला घालून परत सर्व तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला चिकन घालायचा आहे आणि तो तेलावर आणि मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। चिकन मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून झाल्यावर टोपावरती ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये 1 ग्लास पाणी ठेवून मंद आचेवर चिकन 5 मिनिटं आपण ठेवणार आहोत। भाजून झालेला कांदा खोबरा थंड झाल्यावर त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये कोथिंबीर, मिरची आणि आलं घेऊन मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे आणि काळं वाटण तयार करायचं आहे। 5 मिनिटानंतर ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे। ताट काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कापलेला बटाटा, 1 चमचा काळं वाटण, 1 चमचा घरी केलेला गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ हे सर्व घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ताटावर जे गरम झालेलं पाणी होतं ते घालायचं आहे आणि परत एकदा सर्व मिक्स करून घेऊन परत टोपावरती ताट ठेवायचं आहे आणि ताटावर परत 1 ग्लास पाणी ठेवून 15 मिनिटासाठी चिकन शिजवून घेणार आहोत। काळं वाटण टाकल्यामुळे तुम्ही बघू शकताय रश्श्याला किती मस्त रंग आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान हे कालवण बनलेलं आहे। काळं वाटण वापरून बनवलेल्या गावठी कोंबड्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा।